कुठलाही माणूस चांगल्या पद्धतीने काम करायला लागला की त्याला कुठेतरी विरोध हा होतच असतो. त्यामुळं आपण बघितलं की आरोग्याच्या दृष्टीनं घातक असलेला गुटखा याचं सेवन केल्यामुळं अनेक जणांची अकाली मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाली, कॅन्सरचं प्रमाण वाढलं. या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. त्यामुळे कुठेतरी मला वाटतं की हा घेतलेला त्यांनी निर्णय हा योग्यच आहे. राज्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंडे जे कायमच चर्चेत राहिलेले आहेत, त्यांनी जो निर्णय घेतलाय आणि भेसळखोरांवरती तसेच अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही कारवाया सुरू आहेत त्याचं सर्वप्रथम स्वागत केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी आता जो महत्वाचा विषय हाती घेतलाय, कालच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की गुटखाची खुलेआम विक्री करणाऱ्या बेकायदेशीररित्या सर्वांवरती मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. तर हे कुठेतरी नागरिक म्हणून मला याचं स्वागतच करावंसं वाटतंय, कारण की आपण बघितलं की आरोग्याच्या दृष्टीनं घातक असलेला गुटखा याचं सेवन केल्यामुळं अनेक जणांची अकाली मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाली, कॅन्सरचं प्रमाण वाढलं. या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. त्यामुळे कुठेतरी मला वाटतं की हा घेतलेला त्यांनी निर्णय हा योग्यच आहे. त्यांच्या सततच्या होणाऱ्या बदल्यांविषयी तुम्हाला काय म्हणायचं? आता कुठलाही माणूस चांगल्या पद्धतीने काम करायला लागला की त्याला कुठेतरी विरोध हा होतच असतो. त्यामुळं त्यांच्या सततच्या बदल्या तोपर्यंत होत होत्या, परंतु आता मला वाटत नाही की त्यांनी ज्या पद्धतीने कामाचा धडाका सुरू केलाय त्या पद्धतीनं हे सरकार तरी त्यांना बदलेलं असं वाटत नाही.